श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 65 रावण स्त्रियांचा विलाप. ओम श्रीराम. श्रीरामांनी रावणाचा वध केल्यानंतर सर्व राक्षस सेना श्रीरामांना विनंती करतात की व व्याकुळतेने म्हणतात की आम्हाला मारू नका. मात्र इकडे वानर सेनेत आनंदोत्सव साजरा होत आहे आणि आता या सगळ्यामध्ये विभीषणाला अतीव दुःख झाले आहे. त्याच्या शोकाला सीमा राहिली नाही. तेव्हा मग श्रीराम प्रभू त्याचे सांत्वन करतात व पुढील उत्तरक्रिया करण्यास सांगतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील अध्यात्मजीवनाच्या प्रवासामध्ये गुरुप्रणीत साधनेने व गुरुकृपेने शुद्धीकरण प्रक्रिया सुरू होते. तेव्हा या अशुद्ध अहंकारासारख्या म्हणजेच रावणासारख्या वामशक्तींचा विनाश होतो किंवा शुद्धीकरण होते. साधकाच्या अंतरंगात जे शुद्ध घटक असतात त्यांना मात्र आनंद होत असतो, कारण त्यांना या साधनेने व शुद्धीकरण प्रक्रियेने अधिक चैतन्यमयता येत राहते व ज्या विकार वासनामय शक्ती असतात त्यांना या साधना प्रक्रियेने दुःख होते व त्यांचा उद्रेकही होत असतो. म्हणून साधकाच्या विवेकाला म्हणजेच विभीषणाला या दोन्ही गोष्टींचा समतोल राखावा लागतो व त्याकरिता त्याचे आत्मस्वरूप सद्गुरू त्याला ते विवेकबळ देतात व पुढील कार्य करावयास सांगतात. आता आपण याचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये श्रीरामांनी रावणाचा वध केलेला आहे. त्यामुळे आता राक्षस जी उरलेली राक्षस सेना आहे त्यांना असं वाटतं की रावणाला जिथे श्रीरामांनी मारलं तिथे आपले काय. मग ते श्रीरामांना कळून विनंती करतात की आम्हाला मारू नका. आणि त्याच वेळेला इकडे वानर सेनेत मात्र आनंदोत्सव साजरा केला जातो. आणि ह्यामध्ये तिकडे राक्षसांच्या बाजूने जर विचार केला तर सगळी राक्षस सेना दुःखी झालेली आहे. रावणाच्या सगळ्या स्त्रिया दुःखी झाल्या आहेत, त्या विलाप करत आहेत. आणि इकडे वानर सेनेत सगळे आनंदी आहेत. मात्र विभीषणाला अतीव दुःख झालं आहे, कारण कितीही झालं तरी रावण हा विभीषणाचा मोठा भाऊ होता. त्यामुळे विभीषणाला अतीव दुःख झालं आहे, त्याच्या शोकाला सीमा राहिली नाही. तेव्हा मग श्रीराम प्रभू त्याचं सांत्वन करतात, त्याला समजावून सांगतात व विभीषणाला रावणाच्या सगळ्या पत्न्यांचं मंदोदरीसहित सगळ्या पत्न्यांचं सांत्वन करायला सांगतात. तेही सांत्वन करतात आणि पुढची जी उत्तरक्रिया आहे म्हणजे रावणाचं अंत्यसंस्कार, बाकी जे राक्षस मोठमोठे वीर होते या सगळ्यांचं अंत्यसंस्कार म्हणजेच उत्तरक्रिया करायला विभीषणाला सांगतात. आता हे साधकाच्या दृष्टीने कसं हे आपण थोडक्यात पाहूया. इथे साधकाच्या अध्यात्म जीवनामध्ये त्याच्या अंतरंगामध्ये गुरुप्रणीत साधनेने आणि गुरुकृपेने शुद्धीकरण प्रक्रिया सुरू होते. शुद्धीकरण झाल्याशिवाय साधकाचा पुढे आत्म्यापर्यंतचा प्रवास होऊ शकत नाही. कारण आत्मा
स्पष्टपणे आपल्या मन, प्राण आणि देहात कार्य करण्यासाठी आपलं मन, प्राण, देहासहित आतले सगळे घटक शुद्ध व्हावं लागतात. म्हणून गुरुप्रणित साधना जेव्हा सुरू होते तेव्हा शुद्धीकरण प्रक्रिया सुरू होते, गुरुकृपा मिळायला सुरुवात होते आणि मग हे सगळे घटक शुद्ध व्हायला सुरुवात होते. आणि त्यामुळे त्या शुद्धीकरण प्रक्रियामुळे या अशुद्ध अहंकारासारखे जे सगळे बाकीचे जे घटक आहेत ते सगळे शुद्ध व्हायला लागतात. म्हणजे किंवा त्यांचा विनाश तरी होतो. दोन्हीपैकी कुठली तरी गोष्ट. विनाश या अर्थाने की अशुद्धपणा जाऊन शुद्धपणा येणे, म्हणजेच अशुद्धपणाचा विनाश होणे. अशुद्ध अहंकार हा अशुद्धता सोडून शुद्ध अहंकारात रूपांतर होतं त्याचं, म्हणजेच अशुद्धेचा विनाश होतो. तसं सगळे काम, क्रोध, लोभ, मोह यांचं सुद्धा अशुद्धी जाऊन ते शुद्ध होतात. आणि मात्र साधकाच्या अंतरंगात जे काही शुद्ध घटक असतात ना, त्यांना मात्र आनंद होतो. जसं कथेमध्ये वानर सेनेला आनंद झालेला आहे आणि राक्षस सेनेला दुःख झालेलं आहे. राक्षस सेना म्हणजे वामशक्ती आणि वानर सेना म्हणजे शुद्ध शक्ती किंवा शुद्ध घटक. त्या शुद्ध घटकांना आनंद होतो या शुद्धीकरण प्रक्रियेने. का तर त्या शुद्धीकरण प्रक्रियामुळे ते थोडेफार शुद्ध असतातच, परंतु त्यांच्यात जी थोडी अशुद्धी राहिलेली असते ती निघून जाते. त्यामुळे त्यांच्यामध्ये अधिक चैतन्यमय, म्हणजे ते घटक अधिक चैतन्यमय होतात, जास्तीत जास्त चैतन्यमय होतात. त्यामुळे त्यांना आनंद होतो. मात्र हे ज्या विकार वासनामय ज्या शक्ती असतात त्यांना मात्र या साधना प्रक्रियेने दुःख होते आणि त्यांचा उद्रेकही होतो. आता हे कसं होतं, आता जर आपण साधना करत असो ना, तर आपल्या लक्षात येईल की साधनेने एक एक घटक शुद्ध व्हायला लागतो. समजा काम, क्रोध, लोभ हे घटक जसे शुद्ध व्हायला लागतात तर त्यांना ते नको असतं. किंवा अशुद्ध जो अहंकार असतो, मी देह आहे, माझी सत्ता, माझी संपत्ती, मी श्रीमंत, मी अमुक, मी हे हे त्यांचं जे अशुद्धपण असतं हे त्यांना जायला नको असतं. आणि साधनेच्या प्रक्रियेने आणि गुरुकृपेने हेच जायला लागतं, त्याचा अहंकारच जायला लागतो. तर तिथे मी कोण राहिलो, मी कोण, मग हे त्यांना नको असतं. आणि त्यांच्या लक्षात जेव्हा येतं की आता आपली शुद्धी होणार आहे किंवा आपला विनाश होणार आहे, तेव्हा त्यांचा उद्रेक होतो. मग त्याचा उद्रेक म्हणजे साधकाच्या अंतरंगामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे क्रोधाचा उद्रेक होतो, लोभाचा उद्रेक होतो, द्वेषाचा उद्रेक होतो, निंदेचा उद्रेक होतो. म्हणजे ते इतका हल्ला करतात त्या साधकाच्या अंतरंगामध्ये, त्याच्या मनावर, प्राणावर, की समजा एखादा साधक द्वेषाच्या, तो दुसऱ्याची एवढी निंदा करतो की त्याला हे भान राहत नाही की आपण एक साधक आहोत, आपण कुठल्या मार्गाने चाललेलो आहे, आपण गुरुप्रणित साधना करतोय, गुरुकृपा आपल्याला प्राप्त व्हायला लागली आणि आपल्याला आत्म्याकडचा प्रवास करायचा आहे. मात्र तिथे त्याला ते भान राहत नाही. कारण त्या द्वेषाचा, आपण द्वेष फक्त एक उदाहरण म्हणून घेतोय, कुठल्याही गोष्टींचा हा उद्रेक होतो. त्या द्वेषाचा, त्या निंदेचा एवढा उद्रेक होतो की आपल्यातला चांगुलपणा निघून जातो, आपल्यातलं चैतन्य अवनत होत राहतं, खूप मोठं नुकसान होतं. किंवा क्रोधाचा किंवा कुठल्याही अशा काही गोष्टींचा उद्रेक होतो, आपल्याकडून चुकीच्या गोष्टी घडतात आणि आपलं पतन होतं. काही गोष्टींच्या बाबतीत तर असंही होतं की शारीरिकसुद्धा परिणाम भोगावे लागतात. म्हणजे अशक्तपणा, अस्वस्थता, दाह, शरीराचा दाह शुद्ध ऊर्जेने होतो आणि अशुद्ध ऊर्जेने होतो. अशुद्ध ऊर्जा जर खूप वाढली तर म्हणजे साधकाचं मन, प्राण ईश्वराकडे चालले आणि हा उद्रेक झाला तर त्याला खाली खेचलं जातं, त्याचे साईड किंवा काही व्याधी निर्माण होतात. काय नेमकं काय होईल काही सांगता येत नाही. अशा प्रकारचा उद्रेक होतो आणि त्या उद्रेकातून साधकाकडून वाईट गोष्टीसुद्धा घडू शकतात. आपण याची पाठीमागं उदाहरणंसुद्धा पाहिलेली आहेत. म्हणून साधकाला खूप सावध राहावं लागतं. कारण याची उदाहरणं आपण विश्वामित्रांचं घ्या. झाला ना, त्या उद्रेकात ते सापडले आणि
अवनत झाली, मात्र ते पुन्हा उठले आणि त्यांच्या साधनेला लागले आणि तेच करावं लागतं. म्हणून इथे आत्मस्वरूप सद्गुरू काय करतात, त्या साधकाच्या विवेकाला आत्मिक बळ देतात. त्याचा तिथे जर विवेक जागृत असेल तर तो उद्रेक होऊ देत नाही. तिथं बॅलन्स राखला जातो, समतोल राखला जातो. मग तो साधनेत थोडाफार असतो नसतो, परंतु तो इतका अवनत होत नाही की परत त्याला साधनेसाठी उठलाच नाही पाहिजे, इतकं तो अवनत होत. म्हणून तिथे आत्मस्वरूप सद्गुरू त्या विवेकाला बळ देतात आणि पुढील कार्य करावे सांगतात. म्हणजेच तिथे ते कुठलं विवेकाचं बळ देत असतील ते, तर तिथे संयमाचं, शक्तीचं, विचारांचं, आता आणि त्या साधकाला आतून एक अंडरस्टँडिंग, एक समज येते की हां, आता इथे काहीतरी घडणार आहे. मग मी माझ्या नामस्मरणात राहिलं पाहिजे, मी माझ्या काहीतरी वाचनात, गुरूंच्या सहवासात, संतांच्या सहवासात असं, किंवा साधनेत, ध्यानात. अशा वेळेला ध्यान तर लागूच शकणार नाही, परंतु या गोष्टी, हा विवेक येतो, ही समज येते की मग निदान नुकसान जरी झालं तर ते थोडंफार होतं, प्रचंड असं नुकसान होत नाही. पण काही वेळेला प्रचंड नुकसानसुद्धा होऊन जातं. काही अध्यात्म प्रवासात कुठलीच गोष्ट ही अशी 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 घडेल असं सांगता येत नाही. कोणाच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या वेगाने, काहींच्या बाबतीत घडणारच नाही. जी उच्च अवस्थेला गेलीत त्यांच्यावर तो उद्रेक होणारच नाही, त्यांचं पतनच होणार नाही. तर आपण पाठीमागे एक उदाहरण पाहिलं होतं क्रोधाच्या बाबतीतलं. तर आपण तिथे उदाहरण घेतलं होतं श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं. तो यवन 21 वेळा थुकला तरी त्यांच्यावर काही परिणाम झाले. हे अतिशय उच्च अवस्था, कारण तो आत्मसाक्षात्कारानंतरचा तो भाग आहे. पण आत्मसाक्षात्कार होईपर्यंत ह्या अशा घटना घडतात. मग त्याचं किती परिणाम होतो, काय होतो, ते आपल्यावर अवलंबून असतं. आपल्या साधनेवर, आपल्या शुद्धीकरणेवर, आपल्या गुरुकृपेवर, आपल्या तळमळीवर, आपल्या सरेंडरवर, आपण किती समर्पित आहोत आपल्यासोबत, यावर ते सगळं अवलंबून. नवीन कुणी साधक असेल तर तो लगेच त्याच्या आहारी जाणार, परंतु त्याने घाबरून जाऊ नये. ह्या घटना घडतातच. म्हणून त्यातून बाहेर पडून हळूहळू जशी आपली शुद्धीकरण प्रक्रिया वाढेल, आपल्यातले घटक शुद्धीकरणाच्या जास्तीत जास्त पूर्णतेकडे जातील, तसे याचे परिणाम, याचा उद्रेक, आपली अवनती कमी होत जाते. आणि हा खूप 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 मोठा प्रवास असतो. मात्र आत्मसाक्षात्कारानंतर असं शक्यतो कधीही होत नाही. आणि जरी झालं तरी त्याची जाणीव असते, किंवा ती घटना ईश्वर नियोजित असते. त्या घटनेतून काहीतरी वेगळ्या गोष्टी घडायच्या असतात. आपण इतिहास, पुराणं, उपनिषद जर नीट अभ्यासली तर आपल्या लक्षात येतील. आपण एक उदाहरण घेतलं सत्यवती आणि पराशर ऋषींचं. नावेमध्ये त्यांचं समागम झाला. मात्र तिथे आता ती घटना कुठल्या स्तरावरून तुम्ही घेणार, त्यातून वेद व्यासांचा जन्म झाला. आणि आज आपण जे सगळं अध्यात्म अभ्यासतो तो व्यासांचं उच्चिष्ट म्हटलं जातं. म्हणजे अशा काही घटना असतात या लोकांच्या बाबतीत, या उच्च स्तरावरच्या लोकांच्या बाबतीत, की त्यातून ईश्वरी कार्यच घडतं. त्या घटना वाईट नसतात. मात्र आपण खूप सामान्य असतो, त्यामुळं आपण सावध राहावं लागतं, सजग राहावं लागतं. तरीही घडतंच. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. घडतंच. मात्र घडलं, पुन्हा उठणे, पुन्हा आपल्या साधनेला लागणे, आपल्या सद्गुरूंना समर्पित होणे, पश्चाताप करणे, सद्गुरूंना प्रार्थना करणे, विनंती करणे, ईश्वराला प्रार्थना करणे की हे प्रभू, हे परत माझ्या जीवनात असं घडू देऊ नका. आणि पुन्हाही जरी घडलं तरी घाबरून जाऊ नये, कारण जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत ही मंडळी आपल्याला त्रास देतातच. संपूर्णपणे त्यांचा विनाश किंवा शुद्धीकरण होत नाही. म्हणून आपण सांभाळायचं, हेच याचं सार असावं असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.